नमस्कार, मी जयवंत आवटे. आता कथेला खूप 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 भरभरून प्रतिसाद दिलात. आता आजही मी आपल्याच बारागावचं संचित या कथासंग्रहातील स्वप्नकथा आपल्यासमोर सादर करतो. कथा आवडल्यास चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. कथेचं नाव आहे स्वप्न. वसंत ऋतूला नुकतीच सुरुवात झाली होती. उन्हात रापलेली आणि पावसात भिजलेली पिकली पानं झाडाचा निरोप घेऊन वाऱ्याच्या हवाली व्हायला जमिनीकडे धावली. नुकतीच कातण टाकलेल्या सापाप्रमाणे तेलकट चकचकीत कोवळी पानं झुळकीबरोबर सळसळायला सज्ज झाली. भर दुपारी गर्द सावली झाडाखाली विसावली. बगळ्या बदकांनी खारोटींनी झाडाखाली चुरगळलेल्या वाळलेल्या पानांच्या आवाजानं सरडे कावरे बावरे होत होते. ओढ्यातील निवळसंख पाने माशांच्या सौंदर्यात भरच घालत असताना पाण्यावरून उडणाऱ्या खंड्या पक्षाच्या लक्षवेधास मदतही करत होते. दुनी धुवायला आलेले एखादी बाई सोडली तर त्या रस्त्यानं कोणी ह्या वेळेस फिरकतही नव्हतं. हीच संधी साधून मीना आणि तिच्या मैत्रिणी आळीपाळीनं सायकलवरून फेऱ्या मारत होत्या. घामानं भिजलेलं शरीर झाडाखाली सुकवीत होत्या. थोडासा चढ असल्यानं सायकल जाताना ढकलत न्यायला लागायची. येताना मात्र अलगद यायची. शिकताना पडून ढोपरं कोपरं फुटली होती. गोठलेलं रक्त कुंकवासारखं दिसत होतं. मीनाची सायकल असल्यानं तिला 2 फेऱ्या मिळायच्या. पण पाठीमागं ढकलत न्यायला दुसऱ्या मुली मदत करायच्या आणि मीनाला खाऊही द्यायच्या. घरी नेऊन कौतुक करायच्या. ही चंगळ होते म्हणून मीनाही मैत्रिणींना सायकल द्यायची. दिव्या मात्र खिन्न मनानं निंबाच्या सावलीत कमरेवर हात ठेवून उभा होती. तिलाही सायकल फिरवायची होती, पण मीनाला आपलंसं करायला तिच्याजवळ खाऊ नव्हता आणि तिला बसवून सायकल ढकलायची शारीरिक क्षमताही नव्हती. खांद्यावरची ओढणी तिनं अगोदरच कमरेला बांधली होती, पण त्याचा काही उपयोग नव्हता. उन्हामुळे सायकलचे रिम फोक्स चमकत होती. त्या चकाकीनं दिव्याचं डोळं दिपवलं. तेवढ्यात मागून हाक आली, "दीदी, मला बसव की सायकलवर." या आवाजानं ती भानावर आली. आपला लहान भाऊ करंजीच्या झाडाखाली पाण्यात पाय सोडून बसला आहे आणि त्यालाही सायकलवर बसायचं आहे हे तिच्या लक्षात होतं, पण शक्य नव्हतं. "हो बाळा, बसवेन तुला सायकलवर. अगोदर त्या मला तरी देऊ देत." असं म्हणताना ती सायकलकडे एकटक पाहत होती. बघ की किती उशीर झाला. त्याच सायकल फिरवतात, आपण कधी बसायचं? होय रमण्या, सायकल त्यांची, आपण कशी मागणार? थकतील थोड्या वेळाने, मग तुला बसवून फिरवेन. हं दिदे, ते सायकल देतील का ग? नक्की देतील. थांब जरा 2 मिनटं. आणि तुला येते ना सायकल? बसले नाही कधी, पण तुला बसवेन चालवेन की. लंगडे घातल्यागत एका पायावर सायकल मारून मीना रस्त्यावरची माती उडवीत होते. तिला हाक मारून दिव्या म्हणाली, "एक तर फेरी द्या की, मोन्यालाच बसवायचं आहे सायकलवर." धापा टाकत गळ्यावरचा घाम पुसून मीना बोलली, "सायकल? नाही हं, माझे बाबा रागावतात अशी कोणालाही सायकल दिली म्हणजे." "अगं, मोन्याला बसवायचं आहे." "नको काही. सायकलच्या फोक्सात पाय सापडला म्हणजे नुसते आफत यायचे आमच्यावर." मोन्या पळत येऊन सायकलवर बसू लागला. मीनाने त्याला बाजूला ओढला. त्या झटापटीत सायकल पडली. पडलेली सायकल उचलताना तिच्या तोंडून शब्द केले, "दिव्या, सांग तुझ्या भावाला, लय हाऊस आहे सायकल फिरवायची तर घे म्हणावं बापाला. इथं आमच्या सायकल मोडायला आला का बहीण भाऊ?" "नाही ग, अजून लहान आहे तो." प्रत्येकाला पोरं लहानच वाटतात. बघ की माझी सायकल कशी पाडली." "काही मोडलं का? तुला काही लागलं का?" "काही काळजी करायला नको. अशाने मी काही सायकल द्यायची नाही तुम्हाला." उन्हाच्या तडाख्यापेक्षा मीनाच्या शब्दांचा चटका दिव्याला बसला. कमालीची नाराज होऊन मोन्याच्या हाताला धरून ती ओढू लागली. मोन्या मोठमोठ्यानं रडू लागला, "दिदे,
मला सायकलवर बसव सायकलवर. नाही रे बाळा, आपण बाबांना सायकल आणायला सांगू, मग बस दिवसभर सायकलवर. नाक पुसून मोन्या म्हणाला, काही नको, आता बाबा आणतो आणतो म्हणतात आणि आणत नाहीत. आज आपण हट्टच करू. सारखं मागितल्यावर घेतीलच की, गरज पडली तर. खरंच घेतील बाबा. होय रे बाळा, पण तुला थोडा हट्ट करावा लागेल आणि थोडं रडावं लागेल. मीना रडली होती सायकल घेताना. नाही रे बाळा, आपण गरीब आहोत म्हणून रडावं लागतं प्रत्येक वस्तूला. दीदी, मग श्रीमंत कधी रडत नसतात का? कुणास ठाऊक. त्यांच्या घराची दारं खिडक्या कायम बंद असतात, त्यामुळे आपल्याला काय समजणार. दीदी, तो सूर्य बघ किती मोठा दिसतोय. दिव्या मावळ तिकडं पाहत म्हणाली. आणि मोन्या म्हणाला, किती लाल भडक. आणि आपण ही अशीच लाल भडक सायकल घ्यायची बरं का दीदी. हो म्हणून दिव्यानं समोर पाहिलं. मीना सायकल घेऊन जात होती. ती दिसायची बंद झाल्यावर दिव्या करंजीच्या झाडाखाली करंज्या गोळा करू लागली. वळक्या पानांचा आवाज येऊ लागला. पाण्यात शिरलेल्या मोन्याला तिने हाक मारली, पण काही नाही. तो तिच्याकडे पाहतही नव्हता. मग थोड्या वेळानं तोच म्हणाला, कशाला घेतलीस ग हे शेंगा करंजीच्या? अरे हे शेंगा फोडून बी बाजारात विकलं म्हणजे पैसे मिळतात खाऊसाठी. मग दिदी, आपण लई शेंगा गोळा करू म्हणजे सायकल घेता येईल आपल्याला. मोन्याच्या शब्दाने दिव्या मनापासून हसली. त्याच्या डोक्यातून सायकल जावी म्हणून तिनं त्याला ओढ्याकडच्या वाळूकडं नेलं. मोन्या, आपण इथं झरा काढू. झरा कशाला? पाणी तर इथं ओढ्यात आहेतच की. अरे ओढ्याच्या पाण्यापेक्षा झऱ्याचं पाणी निवळसंक असतं आणि उमाळं बघ किती सुंदर दिसतात. नको, नकात वाळू जाते आणि पुन्हा बोटं दुखतात. अरे वेड्या, नारळाचं कवच आणायचं, त्याच्या डोळ्यावर बोट ठेवून वाळू आणि पाणी उपसायचं. कवच आणायला घरी गेलं पाहिजे, काही गरज नाही. तिकडे बघ गुलाल दहीभात पडलाय, तिथं असलच नारळाचं बकाल. त्याचं खोबरं काढून खावं आणि मग झरा काढू. मोन्यानं पळत जाऊन नारळाचं बकाल आणलं. कवच न फुटता खोबरं काढलं. दोघांनी वाटून घेतलं. दीदी, भूतासाठी टाकलं असेल तर ग, तो भूतासाठी पेक्षा वेगळा काय आहेस? तसं नाही ग, आई म्हणते असलं काही ओलांडून जाऊ नये. आपण तर खायला लागलोय. तसं काय नाही बाळा. माणसाच्या मनातील इच्छा पूर्ण झाल्यावर ते आनंदानं ओढ्याला नारळ देतात. आपण हे नारळ द्यायचा सायकल मिळाल्यावर. हो, द्यायचा नक्की. दोघांनी गुडघे टेकून वाळू उपसली. ओढ्यात झरा काढला. उमळ्याने झरा भरून गेला. त्यात पाननिवळ्या सोडल्या, शिंपले टाकले. पाण्यातील मासे पकडून झऱ्यात सोडायला मोन्या धडपडू लागला. त्याचे लक्ष सायकलवरून दुसरीकडे जावं म्हणून दिव्या त्याला असं प्रत्येक गोष्ट दाखवत होती. तिने हातावरली सुकलेली वाळू झाडली, वेचलेल्या करंज्या ओढणीत बांधल्या आणि दोघं घराच्या दिशेने चालू लागली. दीदी, बंडू दादा सायकल देतोय का पाहूया? नको, तो बरेच दिवस झालं सायकल घेऊन बाहेर येत नाही. सारखा मोबाईलवर गेम खेळत असतो. पण आपल्याला तर देईल की. असं दुसऱ्याला मागणं बरं नाही. मीने बघ आपल्याला किती टाकून बोलली. ओढ्यात झरा काढताना दिव्याचा ड्रेस भिजला होता, त्यामुळे ती थंडीनं कुडकडत होती. मी मागतो त्याला सायकल. सारखा चिंचा मागायला येतो माझ्याकडे, त्यामुळे देईल असं वाटतंय. नाही म्हणला तर रडत बसू नको, आधीच सांगून ठेवते बघ. बंड्याची सायकल घराच्या भिंतीला लावली होती. दिव्याने तिच्या सीटवर बोट फिरवलं. बरेच दिवस पुसली नसल्याची खून उमटली. त्या सायकलकडे पाहतच दोघे बराच वेळ उभा राहिले. ओढणीला बोट पुशीत तिने हाक मारली, बंड्या, ए बंड्या. बंड्यानं दरवाजात कोणी येत आलंय म्हणून पाहिलं. मोन्या, का र? काय नाही बंड्या दादा, चल की सायकल फिरवायला जाऊ. नको, सायकलची सारखी चेन पडते आणि मला मोबाईलवर गेम खेळायचे आहे. मग आम्ही फिरवतो, तो फक्त बाहेर येऊन थांब, दिव्या पाठीमागून म्हणाली.
तरीही तो गप्पच. चेन पडते म्हणून सांगितले की नाही तुला दीदी, असं तो पुन्हा थोड्या वेळानं म्हणाला. तरीही सगळे शांतच. अरे बाळा, आम्ही बसवेन पडली तर, मग झालं तर. येऊ का बाहेर सायकल राजा? बरं घ्या, असं म्हणताच मोन्यानं सायकल बाहेर काढली. तिच्यावरती धूळ कोपऱ्यातल्या फडक्यानं पुसली. दोघं चेन बसवू लागली. बराच वेळ खटपट केली, पण त्यांना यश येईना. तेलकट हात कपड्यांना लावून शर्ट काळा झाला. फेरीवाल्यावरती व्हावी तशी हळूहळू तिथं मुलांची गर्दी झाली. बंड्या मात्र मोबाईलवर गुंग होता. मोन्याच्या खांद्यावर हात ठेवून दिव्या म्हणाली, मोन्या गडबड करू नको, बोट चेनमध्ये सापडल बघ. मोन्यानं शर्ट कमरेतून उपसला आणि व्यवस्थित खाली बसून बोलला, दीदी सायकल खाली पाड, त्याशिवाय चेन बसणार नाही. त्यापेक्षा उलटून चाकं वरती करून म्हणजे सगळं व्यवस्थित बसेल. कर काही तर, पण बसव पटकन, आधीच अंधार पडायला लागलाय. त्या दोघांची गडबड चाललेली असताना मीना तिथं आली. दिव्याला मेल्याहून मेल्यासारखं झालं. खाली मान घालून ती तेलकट काळपट हाताने चेन बसवण्यासाठी धडपडू लागली. सायकल चालवून मीनाला थकवा आला होता. वारा खाते दगडावर बसली आणि त्या दोघांची गंमत पाहू लागली. बराच वेळ एकटक पाहून ती उद्गारली, दिव्या, कशाला जुन्या सायकलची खटपट करत बसलीस? असल्या मोडक्या सायकलवर बसून पाय मोडून घ्याल. हे ऐकून आजूबाजूची मुलं हसल्यानं दोघं ओशाळली आणि बंड्या खजील झाला. माझी सायकल मोडकी आहे तर कशाला आलाय मागायला? बंड्या रागारागानं बोलला. तरीही मीना म्हणाली, नाही रे बंडू, आम्ही कुठं काय म्हणतोय, उलट आम्हाला ही सायकल आवडली म्हणून तर आलोय. होय की नाही मोन्या? होय होय, मला तर लय आवडल्या. मीना दगडावरून उठून बोलली. काही खोटं बोल नका, तुम्हाला माझी नवी करकरीत सायकल आवडली, पण मी दिली नाही म्हणून ही खटारा सायकल न्यायला आलाय. बंड्यानं रागानं सायकल ओढून नेऊन भिंतीला लावली. मोन्या काकुळतीला आला, पण त्याची समजूत घालणं शक्य नव्हतं. तो गडबडीनं रस्त्याकडच्या बोरजवळ गेला आणि चेहरा धुण्यासाठी वाकला. तोंडाचं काळं जाण्यापेक्षा आपण रडतो आहोत हे कुणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून तो तोंड धुत होता. आणि हे पाहून दिव्याला आतून कालवून आलं. दगडावर ठेवलेल्या करंज्या घेऊन खाली मान घालून दोघं घराजवळ आली. अजून आई बाबा यायचे होते. दारात पाण्याचा हौद होता, तुळस होती, घरामागं जनावरं होती, कोंबड्या होत्या. सायकल सोडून सारं होतं. पायात गुटमळणाऱ्या मांजरीला उचलून घेऊन दिव्या बोलली, कुठे गेला होता? हेच विचारायचं होतं ना तुला? तुझ्यासाठी मासे पकडायला गेलो होतो, पण ओढ्यावर गेल्यावर लक्षात आलं आज उपवास आहे तुझा. होय ना मोन्या? मोन्यानं काहीच प्रतिसाद दिला नाही. मांजराला खाली ठेवून मोन्याच्या खांद्यावर हात ठेवून ती बोलली, मोन्या, इतकं वाईट वाटून घेऊ नकोस, सायकल म्हणजे आयुष्य नव्हे. मोन्या हसला आणि म्हणाला, पण आयुष्यात सायकल नाही म्हणजे काय? त्याच्या डोक्यावरून हात फिरवत मीना बोलली, मिळेल र, किती हाताला पेटतोस? तू म्हणालास म्हणून. तुझ्याबरोबर चांगल्या ड्रेसवर ओढ्यावर आले की नाही? मीनाची मिन्नतवारी केली. तिने सायकल दिली नाही म्हणून बंड्याच्या सायकलसाठी खरपटलो, पण तरीही सायकल फिरवायला मिळाली नाही. मग आपण काय करणार? दीदी, शाळेतले सर नेहमी सत्रांना सांगतात दिव्या शांत आहे म्हणून. सगळेच असे शांत असते तर किती बरं झालं असतं. मोन्या, हतबल पोरं शांतच असतात. आपल्या आईबाबाकडे बघ, खूप पैसे येतील तेव्हा आपण असंच शांत व नम्र राहू, तेव्हाच तर त्या कौतुकाला अर्थ येईल. मांजराकडे एकटक पाहून मोन्यानं प्रश्न केला, दीदी, मांजर जिभेने चाटलेला ओला पंजा तोंडावर काय फिरवतं ग? त्याला जवळचं कोणी नसतं दुःखात सांत्वन करायला, म्हणून ते स्वतःला आधार देतं. दीदी खरं सांग, तू गोष्टीची पुस्तक वाचतेस म्हणून असं बोललीस की नाही? दिवसभर दोघं पहिल्यांदाच इतकी मनमोकळेपणानं हसली होती. दीदी, सायकल घ्यायला खूप पैसे लागतात? मोन्या मूळ पदावर आला. होय मोन्या, ह्यासाठी भरपूर पैसे साठवावं लागतात. थोडं पैसे साठवून पेटीला कुलूप लावावं लागतं, नंतर घेता येते सायकल. मग आपल्या कुलपाच्या पेटीत असतीलच की पैसे? नाही र, त्यात रानातल्या माळव्यांचे औषध आहेत. तू घेशील म्हणून कुलूप घातलं आहे. मग औषध कशाला आणायची? सायकलच आणायची. दिव्याला हसावरनं कठीण गेलं. इतक्यात आई बाबा येताना पाहून दोघं उठली.
मोन्या पळत आईजवळ गेला. आई, आम्हाला सायकल पाहिजे. हे बघ, आधी धार काढू दे, दिवस मावळल बघ इतक्यात. हे वाक्य संपायच्या अगोदर दिव्या बाबांच्याकडे गेली. बाबा, सायकल पाहिजे आम्हाला. घेऊ बरं का बाळानं, असं म्हणत त्यांनी पाण्यासाठी कळशी उचलली. इतक्यात आई बाहेर येताना पाहून मोन्यानं आईला मिठी मारली. आई, आम्हाला सायकल पाहिजे उद्याच. होय रे बाळा, घ्यायची म्हटलं ना. नुसतंच म्हणतात घेऊ घेऊ आणि घेत काही नाही, असं म्हणून मोन्या रडू लागला. हातातल्या भांड्यामुळं मोन्याची समजूत कशी काढावी हे तिला समजेना. ती तशीच धारेला गेली. मोन्या रडत होता. मोन्याचं तोंड अंगावरील कपड्यानं पुसत दिव्या बोलली, अगं, सगळी मुलं सायकल घेऊन फिरायला येतात. आज शाळेतनं आल्या अंगावरल्या कपड्यावर मला त्यानं ओढ्यावर नेली. ती मीना सायकल देतात येईना. मागून मागून कंटाळलो. मोन्याची समजूत घालता घालता माझी पुरेवाट झाली. तरीही त्यानं तिची सायकल पाडलीच. मग काय, ती वाटल तसं बोलली. मोन्याच्या डोक्यातून सायकलचं खूळ जावं म्हणून झरा काढला. करंजा कोळ्या केल्या. बंड्याची सायकल दुरुस्त करून बघितली. सगळी मुलं आम्हाला हसतायत. तुला कसं समजावू? तुझं आपलं घेतो. ते काय नाही, आम्हाला सायकल पाहिजे म्हणजे पाहिजेच. इकडं म्हैस आपल्या पिलाला चाटत होती. हे दृश्य बघून मोन्याच्या आईचं लक्ष धारेवरनं उडालं. दिवसभर टोमॅटोची रोपं बांधून तिची कंबर बसली होती. बोटं सुजली होती. दिवसभर गळ्यात सुतळ्यांचा गट्टा घेऊन मानेची आग झाली होती. पहाटेच्या सूर्यासारख्या तेजस्वी स्वप्न घेऊन टोमॅकडोकडे पाहत ते दिवस काढत होती. मागील वर्षी असंच स्वप्न घेऊन ह्या दोघांनी झेंडूची लागण केलेली. मेहनत करून लोण्यासारख्या वावरात तरू पुरलं. दोघांना वाटलं दिवाळी दसऱ्याला खरं सोनं अंगावर येईल, मुलांना सायकल येईल, कर्जाचं ओझं अंगा खांद्यावरून पायेशी येईल. पण बोचऱ्या थंडीत आभाळ घोंगड्यासारखं अंधारून आलं आणि डोळ्यातल्या अश्रूंचा पावसाच्या पाण्याशी मिलाप झाला. उंजळभर आकाराची फुलं मान मोडून पडली. चैतन्यानं भरलेलं शेत फुलांनी सजविलेल्या पार्थिवासारखं निस्तेज दिसू लागलं. की ताजी जखम काळजावर घेऊन यावर्षी टोमॅटोचा फ्लॉट केला. कर्जाचा डोंगर आणि जगण्याचा संघर्ष थैमान घालत असताना मुलांची सायकलसाठीची हुटूट दोघांच्या मनावर गाव करत होती. बोल की गाई, कधी घ्यायची सायकल? मोन्या, तुम्ही जावा बघू बाबाकडं, इथं म्हैस लाथा मारल. मोन्याने दिव्या बाबाकडे धावली. बाबा म्हणत त्यांना बिलगू लागली. लांब व्हा माझ्यापासनं, असं म्हणताच दोघं थबकली. बाबा गालात हसले आणि म्हणाला, अरे लांब व्हा म्हणजे आज टोमॅटोला औषध मारायचं आहे म्हणून लवकर गेलो होतो. अंगाला लागेल तुमच्या म्हणून म्हणालो लांब व्हा. दिव्या काकुळतीला येऊन म्हणाली, काय म्हणताय म्हणून आम्ही गप बसायचं का? आम्हाला सायकल पाहिजे उद्याच. हो उद्याच, मोन्या म्हणाला. बाबा शांत होते. घेऊया बरं का? ह्या शब्दाने त्यांनी आल्या हा शब्द उच्चारला होता. पण ते सत्यात उतरणं इतकं सोपं नाही हे त्यांना कळत होतं. अन्नब्रह्माची निर्मिती करून स्वतः उपाशी राहणाऱ्या शेतकऱ्याचे ते एक प्रतिनिधी होते. अशी अनेक स्वप्न त्यांनी पाहिली होती. पण अंगणातली सुंदर रांगोळी वाऱ्या कायदोळ्याने विस्कून जावी तशी ती भंगली होती. मागील वर्षीचा अनुभव ताजा असताना, हाताशी आलेलं पीक मातीमोल झालेलं असताना उचलली जीभ लावली टाळ्याला असं करणं त्यांना नको वाटत होतं. अशाश्वत शेती आणि मुलांचं शिक्षण ह्या रहाटगाडग्यात आयुष्यातील अनेक सुखं त्यांनी निर्माल्यासारखे वाहत्या पाण्यात सोडून दिली होती. बाबा प्रतिसाद देत नाहीत हे पाहून दोघांना काय करावं कळेना. सूर्य बुडाला होता. ह्या अशा कातर वेळी दोघांची मनही तशीच कातर झाली होती. इतक्यात आई धार काढून घरात निघाली. रबरबीत दुधाची फेसाळलेली डिचकी हातात असल्यानं फाटक्या चिंधीतही ती माऊली रूपमोहन दिसत होती. मांजरी मागं पिलांनी जावं तशी दोघं तिच्या मागं आत गेली. पायातली लुडबुड थांबावी म्हणून तिनं प्लेटमध्ये दूध घातलं. मांजरानं आखरी दूध गुरगरत फस्त केलं. फेसाची बोटं पदरानं पुशीत आई बोलली, मी काय म्हणते
घेऊया मुलांना सायकल. ओढाताण तर कायमचीच आहे. कर्ज, देणे, उसनवारे, आजारपण हे आपल्याबरोबरच जायचं. काहीच प्रतिसाद मिळेना म्हणून ती पुन्हा पुढं म्हणाली, अहो ऐकताय ना मी काय म्हणते. असं किती दिवस मुलांना नाराज करायचं. बाप तर एका सायकलची. खरं आहे, पण बघतेस तू, दुकानदार औषध उधार द्यायला बंद झालाय. पहिलं बिल आलं की आधी त्यांचं पैसे द्यावं म्हणतोय. म्हणू दे की, उधार आहे म्हणून दुप्पट दर लावतात. 10 वर्ष झाले गुमान देतोयच की. मागच्या वर्षी झेंडू पावसात गेला, पण त्याची उधारी ठेवली नाही. दिलेच की इकडचं तिकडं करून, पण आता पाऊस यायचा नाही ना. नाही, दुकानदारानं नेटवर बघितलंय. 15 दिवस तिळा एवढा सुद्धा ढग दिसत नाही. मग देवच पावला म्हणायचा. होय, वाटतंय तर तसं. मग आणूया सायकल, नकाला विचार करू. हो, 2 दिवसात टोमॅटोला तोडा येईल. येताना आणू शहरातून. चाहू उतू चालला होता आणि आईचा चेहरा फुलून. दिव्या आणि मोन्या खुशीत येऊन आईला बिलगली. अरे थांबा, चहा सांडल. मोन्यातला इतका आनंद झाला होता. तो दीदीला घेऊन बाहेर आला आणि अंधारात बाहेर पडला. आकाशात चांदणं चमकत होतं. आंब्याचा मोहर अंधारातही आपल्या सुगंधानं स्वतःचं अस्तित्व दाखवत होता. दीदी, मला लय 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 आनंद झालाय बघ. होय र मोन्या, मलाही तितकाच. दीदी, आपण मीनाला जाऊन सांगूया आम्ही सायकल घेणार आहे म्हणून. नको, आणल्यावर कळलंच की. ती आली होती की सायकल घेणार आहे म्हणून सांगायला. असं म्हणून मोन्यानं मीनाच्या घराकडे धाव घेतली. दिव्या त्याच्या मागे मागे गेली. बाबांनी पाठीमागून हाका मारल्या, पण त्या हवेतच विरल्या. जाताना मोन्यानं अंधारात बंड्याला हाक मारली. बंड्या दादा, काय आहे? आता जाऊन झोपा. दिवसभर कार्ट्याने जीव काढलाय. बंड्याची आई आतून कुजबुजली. काही नाही काकू, आम्ही नवीन सायकल आणणार आहे हे दादाला सांगायचं होतं. आणल्यावर बघता येईल. बंड्या जेवतोय. खिडकीतून आवाज आला. काकूतरला येऊन दिव्या म्हणाली, मोन्या, असं कशाला सांगत सुटलास? लोक नावं ठेवतात. पण मोन्या तसाच पुढं पळत जाऊन मीनाच्या घरात घुसला. का रे मोन्या, टी व्ही बघायची आहे का? नाही दीदी, आम्ही नवी सायकल आणणार आहे तुझ्यासारखी. हो का? बरं झालं. म्हणजे माझ्या सायकलला तर सुख लागल. तसं कसं सुख लागल? माझ्या सायकलबरोबर तुला सायकल पळवावी लागल बरं का. मोन्याला बाहेर ओढत दिव्या बोलली. तू मोन्याचं काय मनावर घेऊ नको. मी त्याला किती वेळा सायकल आणायला दाखवू म्हणून, पण ऐकूनच घेईना तो झालाय बघ. असू दे ग, अजून तो बारका आहे. आणि मगाशी ओढ्यात बोलले ते मनावर घेऊ नको. तुझी सायकल आल्यावर तुला कळेल कशी जपायचे ते. होय ग, मी नाही माझ्या नावावर घेतलं. बरं, जातो आम्ही. दीदी, अजून 2-3 मित्रांना सांगायचं आहे. चल घरला, असं खुळ्यागत करू नको, नाहीतर मी चालले बघ घरी. बहीण भाऊ अंधारात घराच्या दिशेने चालू लागली. कारवारा दोघांच्या अंगाला झोंबत होता. कुठं गेला होता कडमडायला? आई मीनाला सांगून आलो आम्ही सायकल घेणार आहोत म्हणून. मीना बोलली की बघू उद्या आणल्यानंतर. यावर दिव्या बोलली, बघ की गाई, हा असं करतोय उतावळा कुठला. ती मीना मनात काय म्हणत असेल. लेकरा, सायकल आणल्यावर सगळ्यांनाच दिसेलच की रं. उगीच सगळ्याला का सांगत सुटला आहेस? हात धुवून जेवायला बस बघू. ओले हात आईच्या पदराला पुसून दोघे जेवायला बसली. हे कशाला ते कशाला, आमटी तिखट असं रोज जेवताना म्हणणारा मोन्या खाली मान घालून जेवत होता. चिमणी पाखरं अंथरुणावर आडवी झाल्यावर त्यांच्या अंगावर पांघरून घालत मोन्याची आई नवऱ्याला बोलली, तुम्ही असं लहानपणी सायकलसाठी हट्ट केला होता का? कुठला ग? सायकलचं टायर फिरवायला मिळालं तरी समाधान वाटायचं. खरं आहे, ती हसून बोलली. मग काय, सायकल सोडून बोला हे वाक्य मी दुसऱ्याच्या सायकलवर पहिल्यांदा वाचलं. हसत हसत दोघं अंधाराच्या हवाली झाली. स्वप्नांची पहाट जोडलेली रात्र हे घर बऱ्याच दिवसापासून अनुभवत होतं. मोन्याला जाग आली तेव्हा आई अंगण झाडत होती. दीदीला जाग करून तो बाहेर आला आणि म्हणाला, आई, खरंच आणायची नवं सायकल?
होय बाबांनो, तुम्ही आता जावा बघू, मला माझं काम करू दे. सायकल ठेवायला जागा असावी म्हणून अंगणातली वस्तू बाजूला केल्या. तुम्ही आता गप बसताय की नाही? सगळ्या वस्तू वाटेत टाकलेत. माणसानं आत बाहेर कसं करायचं? आई बाबा शेतावर जाईपर्यंत दोघांना गप्पा मारायच होत्या. पाठमोरी जोडी दिसायची बंद झाली आणि मोन्यानं घरात जाऊन कोयता आणला. दिदी चल लवकर, करंजीच्या डाळ्या आणू, सायकलीला सावली करायला. दिव्याला पाठीमागून जाण्या वाचून गत्यंतर नव्हतं. वडा तर दोघांच्यासाठी दुसरं घरच झाला होता. सराईत पावलाने दोघं झाडाखाली आली. दिव्यानं हातातली कोयत्या घेतला, लहान डाहळ्या तोडल्या. मोन्या पानं तिथंच टाकून लागताच दिव्या बोलली, मोन्या कशाला तोडतोयस? मग सावली कशी व्हायची? होय ग, पण खाली बघ की, वाळक्या पानात हिरवा पाला लय भारी दिसतोय. चल उशीर नको, आटप लवकर. डाळी ओढून नेत असताना समोरून येणारी मीना म्हणाली, काय रस्ता लोटायला लागलाय? नाही ग दिदे, सायकलला सावली करायला नेतोय. कधी येणार आहे? उद्या नक्कीच. कसली? लाल भडक. मला देणार का फिरवायला? हो देतो की, आपण खूप मजा करू. डाळी ओढून मोन्याला हात दुखू लागला, तरीही दोघांनी ती घरापर्यंत आणलीच. शेजारच्या हौशा काकूनी 10 मिनिटात आणून देतो म्हणून 4 दिवसापूर्वी नेलेलं खुरपं मोन्या आणायला गेला. काकू आमचं खुरपं द्या. मोन्या कधी आणलं र तुझं खुरपं? अहो काकू 4 दिवस झालं, तुम्ही 10 मिनिटात आणून देतो म्हणून सांगितलं होतं, मग तवाच दिला असेल बघ. नाही हो काकू, मग कशाला आला असतो? बरं सापडलं की देते बरं का, ठेवून काय लोणचं घालायचं आहे का त्याचं? आम्ही उद्या सायकल आणणार आहे म्हणून निवारा करायला पाहिजे होतं खुरपं, असं म्हणून मोन्या घराकडं पळाला. दोघांनी जनावरांची लोखंडी मेघ घेऊन खड्डा काढला, बांबू बांधून डाळे टाकली, खराट्यानं लोटून सडा घातला. जुन्या तगाडावर सायकल हाऊस लिहिलेला कागद चिटकवून तो समोर लटकवला. दिवाळीत अंगणात बनवलेला किल्ला पाहावा, त्याच कौतुकानं दोघं सायकल हाऊस पाहत होती. शेतावरून आल्यावर आई आनंदानं म्हणाली, बरं झालं निवारा केलात, रडकू बांधायला जागा पाहिजे होती. अगं आई, आम्ही सायकल ठेवायला निवारा केलाय. आईने कपाळावर हात मारून घेतला. दारा पाणी जेवण हे सगळं होईपर्यंत मोन्या व दिव्या अखंडपणे बडबडत होती. उद्या कधी उजाडतंय असं दोघांनाही झालं होतं. दिव्याला रात्रभर झोप आलीच नाही. मोन्या मात्र दिवसभराच्या शिनवट्यानं गाढ झोपी गेला. त्याला रात्रभर स्वप्न पडत होती. आपण लाल भडक सायकल घेऊन फिरतोय, सगळे आपल्याकडं कौतुकानं बघत आहेत, आपल्याला सायकल मागत आहेत. आपण खूप लांबपर्यंत सायकल घेऊन गेलो आहोत. तिथं फक्त हिरवळ आहे, सुंदर ओढा आहे. आपल्यामुळं फुलपाखरं उडून दुसरीकडे बसत आहेत. गार वारा अंगाला सुकावत आहे. सायकल चालवून आपण थकलो आहोत. हिरव्या गवतावरती आकाशाकडे पाहत आपण पडलो आहोत. पाखरं पंख पसरून आकाशात फिरत आहेत. त्याने आपल्या सायकललाही पंख दिले आहेत. आपणही उंच उंच गेलो आहोत, उंच आकाशात उडत आहोत. मीना, बंड्या, दीदी आणि सर्वच मुलं आपल्याकडं कौतुकाने बघत आहेत. सगळे देव ढगामध्ये पाणी भरत आहेत, त्यामुळे पांढरे ढग काळे होत आहेत. पाऊस कसा पडतो हे फक्त आपल्यालाच समजलं. खाली गेल्यावर हे सगळ्यांना सांगून धमाल करू. आपण स्वर्गाच्या गवाक्षातून धरतीला पाहत आहोत. आई आपल्याला खाली बोलवते आहे, मोन्या म्हणून हाका मारते आहे. अरे ती आपला दंड तर कसा धरू शकली, आपल्याला गदागदा कशी हलवू शकली, हे विचारात तो जागा झाला. अरे मोन्या, किती वेळ हाका मारते, मला शेतावर जायचं आहे, उठ बघू. मोन्या डोळं चोळत उठून बसला. स्वप्नातली गोष्ट आठवू लागला. ती थोड्याफार प्रमाणात सत्यात उतरणार आहे म्हणून खुश झाला. आवरलं का? चल लवकर. आले आले म्हणत आईनं बाबांच्या हाकेला ओ दिलेली पाहून दिव्याला राहुल नाही. आई, आम्ही येऊ का मदत करायला? मदत करायला की कामाचा घोटाळा करायला? बसा करीत. येतो की गाई. मोन्या येतो करून याल, पण माझा जीव काढाल. सावलीत बसायचं कबूल असेल तर चला. दावं सोडलेल्या कोकरासारखे दोघंही शेताच्या दिशेनं धावली. शेतात आल्यावर बांधावरून दोघांनी शिवारभर नजर टाकली. लाल भडक टोमॅटो पाहून त्यांचं डोळं दिपलं.
याच टोमॅटोसारखी आपली लाल भडक सायकल येणार असं दोघांनाही वाटलं. दिव्या करंड्या घेऊन टोमॅटो तोडू लागली. फक्त लालच घ्या, हिरवी नको. होय आई, आम्ही बाजारात बघतोच तर सगळी लालच असतात. पण आई, बाहेरची माणसं का सांगितली नाहीत तोडायला? त्यांना रोजगार द्यावा लागतो बाळांनो. अगोदरच पैशाची चणचण आहे आपल्याला. बाबा, तुम्ही बोलत का नाही? मोन्या, दुपारपर्यंत माल झाला पाहिजे, म्हणजे अगोदर सौदा होईल. होय, तेच म्हणते मी. आवरा लवकर. टोमॅटो तोडता आई बोलली. आईबाबांच्या बोलण्याकडे दोघांचंही लक्ष नव्हतं. पिकून खाली पडलेलं टोमॅटो हातात घेऊन मोन्यानं आपल्या दीदीला मारलं. मग काय, साऱ्या शेतभर पळापळ. दुपारी माल न्यायला गाडी आली. बहीण भाऊ रस्त्यावर धावली. ड्रायव्हरनं फाळकं पाडलं आणि मालासाठी हाका मारू लागली. अजून माल झाला नाही वाटतं. सांगितलं होतं मजूर लावा, आता किती वेळ थांबायचं? बाबा टॉवेलनं घाम पुसत बराच वेळ म्हणाले. झालं बरं का, बसा जरा सावलीत, पाणी प्या, विश्रांती घ्या. विश्रांती घ्या आणि काय करा? दिव्या, मोन्या, बाबाने हाक मारताच दोघं पळाली. सांगितल्याप्रमाणे करंडीवर पेपर घालू लागली. ड्रायव्हरच्या बडबडीकडे दुर्लक्ष करून माल गाडीत घातला. सर्वांचा निरोप घेऊन बाबा गाडीत बसून निघून गेले. जाणाऱ्या गाडीकडे पाहत दोघांनी आवराआवर केली आणि घराच्या दिशेने चालू लागली. बाबा, कधी येणार ग? दीदीचा शब्द मध्येच तोडून सोन्या म्हणाला, सायकल घेऊन येतील संध्याकाळी. आपणला माल खूप चांगला आहे, भरपूर पैसे मिळतील बाळांनो. मग आई, तुलाही काहीतरी आणायला सांगायचं नाही का? नको रे बाळांनो, औषधाचं बिल, मेहनतीचे पैसे खूप देणे आहेत, अजून दुधाचे पैसे आहेत, म्हणून घरचं चालतो. आई, सायकल लालच आणायचे बरं का? होय, तुम्ही तसं सांगितलं आहे म्हणल्यावर लालच आणतील. मोन्याची आई खाली पाहून चालत होती. तिला रस्त्यावर अनेक खाचखळगं दिसत होतं आणि मोन्याला सायकलच्या चाकाचं निशाण. घरी येऊन दोघांनी 2-2 घास खाल्ले. आई, बाबा कधी यायचं ग? येतील ते, तुम्ही झोपा आता. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. इतक्यात दार वाजलं. आनंदित होऊन आईनं दार उघडलं. बाहेर मीनाबाई होती. मोन्याच्या बाबांचा फोन आला होता असं म्हणून तिनं मोबाईल पुढं केला. मोन्याच्या आईनं फोन कानाला लावून विचारलं, हॅलो, कुठे आहात? कधी घरी येणार आहे? पलीकडून आवाज आला, उद्या येईन, आज माझी वाट पाहू नका. आवाजातील कापरेपणा मोन्याच्या आईनं ओळखला. काय झालं? माल व्यवस्थित विकला ना? नाही, शहरात आलो तर बाजार समितीत टोमॅटोनं भरलेल्या गाड्यांची रांग. व्यापारी सौदा करायला तयार नाहीत. दराचा तर प्रश्न नव्हता. दलालांच्या पुढं हात पसरलं, गयावया केली, कोणीच दाद देईना. गाडी लावायला मार्केटमध्ये जागा नव्हती. कितीही रुपये घ्या, पण गाडी खाली करा म्हणालो तर व्यापारी म्हणाले, असे 50 गाडीवान असंच म्हणतात. मोन्याच्या आईच्या पायातील बळ गेलं. भिंतीला पाठ लावून ती उकीड बसून बोलू लागली. मग काय? गाडीवान म्हणाला, माझं गाडी भाडं नंतर द्या, आधी माल तर खाली करा. म्हणून शहराबाहेर येऊन रस्त्यावर माल खाली करून मिळेल त्या पैशात लोकांच्यात वाटावा लागला. मोन्या अधीरपणे ऐकण्याचा प्रयत्न करत होता. आई, बाबा कधी येणार आहेत? घेतील का सायकल? आईच्या हातातून दिव्यानं मोबाईल घेतला. कानाला लावून बाबा म्हणून हाक दिली. तिकडून फक्त ठेवतो बाळा एवढाच आवाज आला. मोबाईल मीनाला देतच ती निघून गेली. आई, आता काय बोलावं आईला सुचना. शून्यातून नजर लावून ती गप्प होती. तिच्या दंडाला धरून गदागदा हलवत मोन्या म्हणाला, आई, घेतली का सायकल? बाबा कधी येणार आहेत? आईनं स्वतःला सावरलं आणि त्याच्या डोक्यावर कुरवळून बोलली, ऐक, मी काय म्हणते ते. बाबा सायकल आणायला गेले होते, पण दुकानात खूप गर्दी होती. मग थांबायच थोडा वेळ. मोन्या रडू लागला. आम्ही सायकल आणणार आहोत हे मोन्यानं सगळ्याला सांगितलं असल्यानं दिव्यानं तर यातनांचा समुद्र ओलांडला. काही नाही, मला सायकल पाहिजे म्हणजे पाहिजेच. रडत रडत मोन्या बोलत होता. आईला काही बोलावं सुचत नव्हते.
जेवणाची भांडी तिथंच पडली होती. घडी घातलेल्या अंथरुणावर डोक्याला हात लावून दिव्या बोलली. आईच्या मांडीवर डोकं ठेवून मोन्या अखंडपणे रडत होता. मोन्या, तो माझा ऐकणार की नाही? बाबा दुकानात गेले होते, तर एक माणूस तिथं सायकल परत करायला आला होता. का माहीत आहे? मोन्या काहीच बोलला नाही. आई मोन्याला अंगच सांगू लागली. त्या मुलानं असाच हट्ट करून सायकल घेतली होती. तो मुलगा सायकल घेऊन खूप लांब गेला, अगदी डोंगर चढायला लागला. मी नाही डोंगरावर जाणार, मला सायकल. ऐकून घे बाळा, बाबांनी मला फोनवर सगळं सांगितलं. तो मुलगा सुरुवातीला असंच म्हणायचा, पण तो सायकल घेऊन डोंगरावर गेला. त्याची आई त्याच्या पाठीमागे पळत होती, पण तो खूप खूप वरती गेला, अगदी टोकावर, आणि त्याच्या हातातून सायकल सुटली. मी नाही अशी सायकल सोडणार. होय रे लेकरा. पण तो मुलगा सायकल पकडायला खाली वाकला आणि त्याचा तोल गेला. त्यानं एका झाडाच्या फांदीला घट्ट पकडलं. मागून आलेल्या आईनं त्या मुलाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. मुलाला वरती घेतलं, पण तिचा पाय घसरून ती खोल खोल दरीत पडली. त्या मुलाला सायकलपेक्षा आपली आई प्रिय होती, म्हणून त्याला सायकल आवडत असूनही त्यानं ते दुकानदाराला परत केली, जे सायकलनं त्याच्या आईचा प्राण घेतला होता. म्हणे आईला बिलगून बोलला, आई मलाही नको सायकल, मला फक्त तू पाहिजेस. मोन्याला पोटाशी धरून आई मोठ्यानं हसू लागली. त्या हसण्यामागचं दुःख लक्षात येत असल्यानं दिव्या मात्र अश्रूंचा बांध फुटू नये म्हणून प्रयत्नांची शर्त करत होते. आम्ही बाबांना सांगून येतो आम्हाला सायकल नको म्हणून. असं म्हणून मोने मीनाकडे मोबाईल मागायला धावला. मीनाच्या वडिलांचा मोबाईल घेऊन दिव्यानं बाबांना फोन लावला आणि बोलायला मोन्याकडे दिला. बाबा, आम्हाला सायकल नको आहे, तुम्ही लवकर घरी या. येतो बाळांनो. एवढं बोलून बाबांनी फोन बंद केला. दोघे बहीण भाऊ घरी आले आणि केलेल्या अंथरुणावर दिव्यानं अंग टाकलं. मोन्या आईच्या कुशीत शिरला. दिवसभराच्या धावपळीनं मोन्याला झोप लागली आणि त्याला पहाटे पहाटे स्वप्न पडलं. आपण ही नवीन सायकल घेतली आहे, अगदी लाल भडक. आपण सायकलवर बसलो आहोत. मीनासुद्धा आपल्याला सायकल मागत आहे, पण आपण सापडतो थोडाच. कुणालाही सापडू नये म्हणून आपण जोरजोराने सायकल मारतोय, सारखं पाठीमागं पाहतोय. आपली आईसुद्धा थांब थांब म्हणते आहे, तरी कुणालाही सापडू नये म्हणून आपण डोंगरावर गेलो आहोत, अगदी टोकावर. आई धापा टाकत डोंगर चढते आहे. आपल्या हातातून सायकल सुटते. आपण पकडायला जातो. आपलाही तोल जातो. आपण झाडाच्या फांदीला पकडतो. आई येते, वाकून पाहते. सोसाट्याच्या वाऱ्यात आपण खोल दरीत पडणार म्हणून स्वतःचं भान विसरते. ते आपल्याला वाचवणार. त्या प्रयत्नात आई खाली पडणार. आईशिवाय आपण कसे जगू शकतो? क्षणाचाही विचार न करता आपण आपले हात सोडतो. आईसाठी, फक्त आईसाठी आपण खोल खोल दरीत पडतो. आई हंबरता फोडते आहे, दाय मोकलून रडते आहे. तिच्या अश्रू खोल दरीत आपल्या गालावरती पडत आहेत. त्या गरम थेंबाने आईच्या कुशीत असलेल्या मोन्याला जाग येते. डोळे उघडून पाहिलेले दृश्यानं तो अचंबित झाला. त्याच्या बालमनात विचार आला, म्हणजे मुलाला पडलेली स्वप्न आईलाही दिसतात तर. म्हणूनच आपण खोल दरीत पडलो म्हणून आई रात्रभर रडते आहे आणि तिच्या डोळ्यातील पाणी आपल्या गालावर. तो तसाच उठला. आईकडे न पाहता पाठीमागील दरवाजाच्या पायरीवर बसला. दीदी येऊन त्याच्या जवळ बसली. पहाटेच्या धुक्यातून सूर्य आपलं लाल भडक अस्तित्व दाखवत होता. क्षणात त्याची नजर हटली. लाल भडक हा शब्दही त्याला नको वाटला होता. पिंपळाच्या झाडावर वांढरं डहाळीवर झोपाळा करून अंग हलकं करत होती. तो तिकडे पाहू लागला. इतक्यात आईच्या आवाजावरून बाबा आल्याचं त्या दोघांच्या लक्षात आलं. रात्री आपल्या समजुतीसाठी आईला खोटं सांगावं लागल्याची सल दोघांनाही होती. त्यांच्या हतबल चेहऱ्याला सामोरं जाणं दोघांना नको वाटू लागलं. इतक्यात आईनं दोघांना हाक मारली, तरी ही दोघं तशीच बसून राहिली. आईचा आवाज जसजसा जवळ येऊ लागला तशी दोघं उठली आणि पेरूच्या झाडाला वळसा घालून पुन्हा अंगणात धावली. आता मात्र दोघांचा संयम सुटला. निराशेची कळ मेंदूपर्यंत गेली आणि एकमेकाला बिलगून धाय मुकलून पुन्हा पुन्हा रडू लागली. मोन्याला पोट्यास धरून
रडणाऱ्या दिव्याची नजर सायकलसाठी केलेल्या निवाऱ्याकडे गेली. तिनं मोन्याला गालाला थरथरणारा हात लावून त्याचं लक्ष तिकडे वेधलं आणि दोघांच्या अश्रूंचं रूपांतर आनंदाश्रूत झालं. कारण रडून लाल झालेल्या डोळ्यांना दिसत होती त्यांची स्वप्न पूर्ण करणारी बाबांनी आजच आणलेली लाल भडक सायकल. कथा आवडली असल्यास चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. खूप धन्यवाद.